टोमॅटो, मुळा, बटाटा, वांग, भोपळा कळतं मला. मी काय करायचं कांदे घेऊन हे घ्या आणि चिरा. मी काय वगैरे चिरणार नाही. खबर मला कांदा चिरता येत नाही आणि मला आवडत नाही. काही सांगता का? तुमच्या आईने सगळं सांगितलंय मला. काय सांगणार माझी आई? टोमॅटो कांदा मस्त चिरतो आमचा लांबड्या. तुम्हाला माहिती नाक लांब आहे ना, म्हणून याला लहानपणी सगळ्यांना लांबड्या लांबड्या म्हणून चिडवायचे. आणि आई उत्तर द्यायचा, हे लांबड्या. हो मी कांदा चिरणार नाही. चीर ना. नाही ग, म्हणजे तुझ्या आईला मदत करायचो आणि बायकोला नाही नाही करणार. करणार. चीर ना लांबड्या. अरे यार मी कांदा चिरणार नाही. का नाही माझा वेगळा प्रॉब्लेम आहे. कांदा चिरला ना की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. मग आमच्या डोळ्यात काय दूध येतं? चिरा. मी नाही चिरणार. पण काय सारखं काका मी कांदा चिरायचो. मी आईला मदतही करायचो. पण तेव्हा मी लहान होतो, छोटा होतो. हे पहिल्यांदा बंद करा. तेव्हा मी लहान होतो, छोटा होतो. आता मी मोठा आहे. हे आपण सगळे जण आयुष्यभर लहानच असतो. खूप छान आहे प्रवचन, तरी मी चिरणार नाही. मी सांगतो म्हणून तरी चिरा. तुम्ही काय कांद्याचं ना तुम्ही ते काय मी सांगतो नाही बोलायचं. हे चिरे बस रे भाई, बाकी मी भोसकीन तुला. हे आपलं काहीतरी इकडं. अगं तुला काय करायचंय? अमृता. हो आली मोठी ठुमकेश्वरी. कसं चाललंय का? अरे भाई ठीक चाललंय. का ठीक का? कारण ना ठीकला वेगळा पर्यायी मराठी शब्द मला ज्ञात नाही म्हणून ठीकच चाललंय. काय त्या बॉसला हवं असतं मला तेच कळत नाही. आधी इन्स्ट्रक्शन्स देतो. इन्स्ट्रक्शन्स देऊन आमची अशी सालं काढतो. नंतर साला डोक्यावर बसून काम पूर्ण करून घेतो आणि मग काम पूर्ण झाल्यावर म्हणतो